मात्र एक विचार जर आपण केला तर वारकरी संप्रदायामध्ये अगदी श्रीमद निवृत्तीनाथ महाराजांपासून निळोबारायांपर्यंतची जी मुख्य परंपरा आपण स्वीकारतो त्या परंपरेमध्ये एकाहुनी बळीरे असं म्हणावे तसं कार्य एकेका महात्म्यांनी केलंय. त्यामुळे आपला संप्रदाय म्हणतो तुम्हाला जर स्वतःला वारकरी म्हणून घ्यायचं असेल तर नुसती माळ घातली म्हणजे तुम्ही वारकरी झाला नाही. नुसतं तुम्ही धोतर नेसायला लागलात आणि नुसतं गोपीचंदनाची टिळे आणि टोपी घालायला लागलात म्हणजे तुम्ही वारकरी झाला नाही. तुम्ही नुसतं भगवंताचं नामस्मरण आणि एकादशी करायला लागलात एवढ्यावरच वारकरी म्हणता येत नाही. वारकरी कोणाला म्हणायचं तर वारकरी शब्दाची व्याख्या करताना महाराष्ट्रातल्या आराध्य दैवत भगवान श्री पंढरीनाथाची मुख्य आषाढी आणि कार्तिकीची वारी, त्याबरोबरीने चैत्री आणि माघीच्या ज्या 4 प्रमुख ज्या वाऱ्या आपल्या संप्रदायाने सांगितल्या आहेत त्या वाऱ्या करणारा, या सगळ्या वाऱ्यांच्या बरोबरीने मुख्य बाकी काही हो की न हो आषाढीची वारी अवश्य करावी. आषाढी कार्तिकी विसरू नका. मज हे भगवंताने स्वतः सांगितलंय. आषाढी कार्तिकीची वारी जो करतो या 2च वाऱ्या देवाला नेमून दिल्यात, पण उरलेल्या सगळ्या वाऱ्या ज्या वारकरी संप्रदायाने प्रमुख मानल्यात त्या संतांच्या. यामध्ये जर पाहिलं तर ज्ञानोबारायांची कार्तिक वंद्यवारी आहे, ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्याची वारी, बीजेची तुकोबारायांची वारी, षष्ठीची नाथ महाराजांची वारी असेल, गोरोबा काकांची 13ची वारी आहे, निवृत्तीनाथ महाराजांची वारी आहे, त्र्यंबकची. म्हणजे नुसती पांडुरंगाची भक्ती करणारा हा वारकरी नसतो, तर पांडुरंगाच्या बरोबरीने किंबहुना एक काकडभर जास्तच संतांची उपासना जो करतो तो वारकरी आहे. विठ्ठल विठ्ठल. कारण आपल्याला ही आपली परंपरा सांगते की आपल्याला जर भगवंत आणि संत यांच्यामध्ये कोणाची पूजा आधी करावी असं जर विचारलं तर आधी संतांची पूजा करावी. कारण करिता देवार्चन घराले संतजन, देव सारावे परते संत पूजावे आरते. आपण घरात देवाची पूजा करायला बसतो आणि पूजा करत असताना जर यदा कदाचित आपल्या भाग्याने आपल्या सद्गुरूंचं किंवा संतांचं कोण्या आगमन जर झालं तर तिथे आधी देवाची पूजा करत बसावं आणि नंतर संतांची पूजा करावी असं नाही. देव सारावे परते. तुम्ही तुमच्या कुलदेवतेची किंवा तुमच्या इष्टदेवतेची जरी उपासना करत असाल तरीही त्या वेळेपुरती ती उपासना ती पूजा बाजूला ठेवा, आधी संतांची पूजा करा. खाली संतांसी आसने. घाली संतासी आसने, पूजा करी काया वाचा मने, एका जनार्दने जाणे इच्छिले ते पुरवे. वासुदेवाच्या प्रकरणामध्ये आपल्याला हे नाथ महाराजांनी सांगितलंय की बाकी सगळे कामानंतर आधी संतांची उपासना करा. तुम्हाला सांगू का, आपल्याला आपल्या नित्य अन्निकामधून कधी सूट नसते. म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं तर सकाळचं तुमचं स्नान झाल्यानंतर तुम्ही जो नित्यनेम करता, जो काही नित्यनेम असेल, ज्ञानेश्वरीच्या 10 ओव्या, गाथेच्या 10 ओव्या, जे काही असेल, गाथेचे 10 अभंग असतील, तुमचं संध्यावंदनादी कर्म असेल, जे काही कर्म असेल, या सगळ्या कर्मांमधून सुट्टी कधी नसते. आपण म्हणतो रविवार आहे, आज जाऊ द्या, आज आंघोळीची गोळी घेऊ, त्याला गोळी नसते, त्याला सुट्टी नसते, ते करायलाच पाहिजे. पण त्याला एक अपवाद आहे. तुम्ही जर संध्या वंदन आणि रोजचं काही अनुष्ठान पुरस्चरण करत असाल तर शास्त्र असं सांगतं महाराज, जर तुम्हाला तुमच्या एखाद्या संतांच्या सेवेमध्ये लागायचं असेल, तुम्हाला तुमच्या गुरूंची सेवा जर करायची असेल तर गुरूंच्या सेवेत जाण्यासाठी त्या दिवशीची संध्या जर राहिली त्याचं पाप नाही लागत, कारण तुम्ही गुरुसेवेसाठी गेलेला असता. विठ्ठल विठ्ठल.